मका आता सोयाबीन काढल्याशिवाय काढाय नाही ना. ही काय रताळे लावली ती का? हा आली ती का? आता तर उगवल्याची पहिली लावलेली गेल्या वर्षी ते गेलं सगळं. कांबऱ्याचं पाठ राहिला काढलाय का घेवडा आहे बघ. कालच काढलाय तर सांगतोय काय? पप्पाला रस्ती नाही सांगितली. सांगितलं की मला तिकडून येऊन घ्या का जातो तेवढा. कुठनं वर चालतात तिकडून कुठं जायचे? तिथं वर इथं नाही की रस्ता, नाही की रस्ता. कशाच्या शेंगा काढायच्या त्या? घेवड्याच्या ह्या घेवड्याच्या सोडला नाही आला नाही ठेवू काय बघ नाही तर बाबा आला तर जाईल घेऊन. तू बोळातनं खाली गेली ती तुझ्या मागे गेला तिकडे बाबू खाली. मग आता कुठे गेला काय माहित. मी बोलावतो तर आलाच नाही. हा शेंगा अजून नाही ते भरले. चवळीची शेंगा अजून नाही ते भरले. तिथून ये तिकडं पडेल मारून ठेवून याचा नुसता येईल तरी हो. तसला केवढा का काढते? अरे कळला आहे आणि हो दुसरा कुठला आहे? दुसरा वाघ आहे. टाकी तुम्ही आधी खाली करून तिकडून आणखी सगळं मिसळून आधी लवकर तर काढणार आहे ती. कशाच गेला? कुठून आलाय काय असेल तिथं आहे बुडकाव कुठ कशाच आहे ते? कशाला आहे कुठ नुसतं बुडकाव सोड सोड असू दे ओढू नको.
एवढीच तुटली त्याला आपण पास काढायची बरं का. एवढ्याच्या शेंगा एवढ्याच्या गोंधळून ठेवलं त्याच्या खालनं झाड आहे हे झालं अगं एवढा ही रान मोकळं करतो जाऊन हो नमस्कार मंडळी, दुपारचे 12 वाजलेत आणि निघालो रानात. माझ्यासोबत आज काय राजा आला नाही, पण राणी आली म्हणजेच आपली काळी आली. आणि आवाज ऐकून बघा, आपली चिंगी मंगी संत्रा वाढायला लागल्यात. त्यांच्यासाठी मका आणायला जायची आहे. तर मित्रांनो, गावाकडं एवढा काढून चालू झाली, तर आपला पण एवढा काल काढलाय आणि इथं असं झाकून ठेवलाय. स्वीटी मी येत होतो, आरतीच म्हणली नको जाऊ. तुझ्या माझ्याला उशीर फोन कर एकच फोन केला गेला आलोय मी. नाही नाही
चला तर मंडळी, आता झालेली आहे जेवायची वेळ. तर डब्याला दिलेलं आहे चवळी आणि चपाती. चला तर मग जेवण घेतो आणि जेवण झाल्यानंतर भेटू. दोन्ही पाणी ओतून टाकायचं, भरून ठेवायचं की कवा बी पाणी लागत. काळे कणस खाते. हो, ते काय कणसच खात. टाकू का नाही? काय करते? दिलं झालंय. असं असलं का नाही म्हणजे ही निष्ठून वरण येत नाही. वाचड्या आहेत का? तिला एक गंगी कसून तिला नाही तिथं काय अगं लागलंय काय तरी याला. कुठं? इथं हा, ती मगाशी घासलं असेल. चला चला तुम्ही खा, आम्ही खायचं नाही. मला घरीची शिर्डी बघायला पाहिजे. इथं टेकायला लागलं, ही कापावं लागलं शेंडा इथून कापावं लागल. हे बघ, बघ इथं सुजायला लागलं. लागतंय शेंग मोठं होत तसंच आत शिरतोय. हो आत हो, आत शिरतं. म्हशीचं ह्यात शिंग गेलं तर दक्कन झाली. बघितलं ना तिचं नाही ते कापली. दोन्ही बी काप. मग कापावं लागल शेंग. हिचं कापायचं तिथं त्याला सांगा कापायचं. चल राम राम मंडळी. तर दुपारच्या 4:30 वाजल्यात आणि वेळ झाली खायला टाकायची. गंडी सुद्धा आहे आणि कुऱ्हाड सुद्धा तयारच आहे. तर काडब्याची पेंडी तोडूया मग खायला टाकूया. चला तर मग काडब्याची पेंडी तोडून झाल्यानंतर भेटूया. मित्रांनो, अशा पद्धतीने काडब्याची पेंडी तोडून झालेली आहे. तर झालं काय की कुऱ्हाडीला धार नाही. पाहू शकता कुऱ्हाडीला मित्रांनो धार नाही, त्यामुळं थोडीशी फाटली. आता धार नसल्यामुळं तुटत नव्हतं. पण मित्रांनो, जर जिद्द असेल तर आपण काही करू शकतो. त्यामुळे जिद्दीनं काडब्याची पेंडी तोडली. चला तर मग आता खायला टाकूया. मित्रांनो, चिंग्याने मंगी सापडत आहे. त्यांना आता खायला टाकून झालेला आहे आणि इकडं सुंदराला चरायला सोडलेला आहे.